असं आहे की आपण आपल्यातील जो काही प्राणी सवयींचा भाग म्हणजे आपल्यात असलेलं पशुत्व याची निवृत्ती झाल्यानंतर आणि मनुष्यत्व प्राप्त झाल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की आपल्याला दोन गोष्टींची खूप आवश्यकता आहे. एक म्हणजे आपलं शरीर, कारण शरीर माध्यम खलु धर्म साधन. पहिले शरीरच नसलं म्हणजे शरीराची आरोग्याची संपत्ती जर आपल्याजवळ नसली तर पुढे काही नाही, सगळं शून्यच आहे. तेव्हा अशा तऱ्हेने पहिल्यांदा आपल्याला शरीराच्या आरोग्याची आणि शरीराचं महत्त्व, शरीराची आवश्यकता आपल्याला पटते. आणि त्या पाठोपाठ नंतर आपल्या लक्षात येतं की बाहेर पडायचं असलं तर रस्ता तयार लागतो, कुठे प्रवासाला दूर जायचं असलं वाहन लागतं, कोणाच्या घरी जायचं असलं तर तिथे त्याचं घर लागतं, त्याला भेटायची जागा लागते, घालायला कपडे लागतात. आज आपण असं पाहतो की प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आलेला आहे. केवढी सोय झाली. कारण नसतानाही लोक बराच वेळ बोलत बसतात. हे जरी सोडलं तरी कामाची वेळ असली तर या साधनामुळे आपल्याला किती दूर असणाऱ्या माणसाला सुद्धा काहीतरी सांगता येतं, त्याकडून काही ऐकता येतं आणि आपल्या कामाचे निर्णय घेता येतात. तर ही सर्व जी काही साधन सामुग्री आहे ही असल्याशिवाय आपल्याला जीवनच पुढे चालवता येणार नाही. हे लक्षात आल्यानंतर आपल्याला त्या गोष्टींचा आदर म्हणून, त्या गोष्टींची आवश्यकता धरल्यानंतर त्या गोष्टींचं महत्त्व आपल्याला पटावं म्हणून जी काही पूजा केली जाते ती ही धनत्रयोदशीची पूजा. जसं म्हणतात ना की देशाचा विकास व्हावा असं वाटत असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज या सगळ्या आधी कराव्या लागतात. म्हणजे रस्ते, रेल्वे, विमानतळं हे सगळं जर नसलं आणि त्यांच्यावर धावणारी वाहनं नसली तर प्रगती होऊ शकत नाही. तर ही सर्व जी काही साधन सामुग्री आहे ती या धन या संज्ञेमध्ये येते. म्हणून असं म्हणायचे की पशुधन आहे का, म्हणजे काय की ह्याच्याशिवाय मला पशुधन नसलं, घोडा नसला तर मी बाहेर जाणार कसा, घोड्यावर बसणार कसा. पूर्वीच्या काळी तर लढाईलाही घोडे लागत. हत्ती पाहिजेत, घोडे पाहिजेत. इतकंच नाही तर गाई, कुत्रा, मांजर ही सर्व प्राणी जे आहेत ते सर्व हे पशुधन आपल्याला पाहिजे. या धनाशिवाय आपल्याला चालणार नाही. म्हणजे आपल्याला जसं विनिमय करण्यासाठी पैसे लागतात तसंच या बाकीच्या सर्व गोष्टी आहे ते या धनात मोडतात आणि त्या धनाला एक मान्यता द्यायची आणि त्याची पूजा करायची, ही यामध्ये संकल्पना या धनत्रयोदशीच्या पूजेत असते. अर्थात हे सर्व धन जे आहे ते कमवलेलं पाहिजे. दुसऱ्याच्या अधिकारातून आपण काही काढून घेतलं म्हणजे चोरी करून आणलं तर काहीच उपयोगाचं नाही. पैसे ज्या वेळेला मनुष्य कमवतो ते सुद्धा एक धनच आहे. परंतु आपण असं पाहतो की त्यात दोन प्रकारचं धन, म्हणजे एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी. एक नॉर्मल आपल्याला जे पैसे बँकेत भरता येतात किंवा जे वापरता येतात ते पैसे, आणि दुसरं काळं धन. आणि हे काळं धन जसं वाढत जाईल त्याला अलक्ष्मी वाढती असं म्हणायचं. आणि लक्ष्मी म्हणजे धन वापरण्याची जी शक्ती त्याला लक्ष्मी म्हणायचं. तर जे नॉर्मल असतं, जे स्वकष्टार्जित असतं, चोरी न करता दुसऱ्याला न फसवता आणि आपल्या हक्काचं जे असतं ते लक्ष्मी आणि आपल्याला वापरता येतं. परंतु जे काळं धन आहे ते सगळं काळ्यामध्ये म्हणजे कुठेतरी अंधारात लपवूनच ठेवायला लागतं, त्याचा काही उपयोग होत नाही. तर या धनसंज्ञेमध्ये आपण स्वकष्टार्जित मेहनत करून अशा तऱ्हेने जे काही आपल्याला कमवलं त्याची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून ही पूजा आहे. दुसरं आपलं शरीर. या शरीराचं संरक्षण करण्याकरता, शरीराचं आरोग्य ठेवण्यासाठी आपल्याला कल्पना आहे की देव कोण, धन्वंतरी. तेव्हा या धन्वंतरींचं पूजन अशाच एका धनत्रयोदशीला आपला फॅमिली डॉक्टर सकाळतर्फे जो प्रकाशित होतो तो 5 वर्षापूर्वी सुरू झाला आणि त्यांनी या धन्वंतरींचं कार्य या ठिकाणी सर्व मराठी भाषिकांसाठी खूप जोराने चालवलं. तेव्हा हे जे धन्वंतरी आहेत त्यांचं पूजन असतं, त्यांच्यासाठी एखादं हवन करतात. असा हा आजचा धनत्रयोदशीचा दिवस. संध्याकाळी जी आहे ती आपली ही सर्व जी काही साधन सामुग्री आहे त्यात धन आलंच, परंतु मुख्यतः इतर सामुग्री, म्हणजे आता समजा पूजा करायची असली तर एक ज्योतिष पाहणारा असेल
तर त्याचं ज्योतिष पाहण्यासाठी लागणारं जे साधन आहे पंचांग वगैरे ते पाहिजे. वैद्य असेल तर त्याला संहिता कुठलं तरी पुस्तक किंवा औषधं पाहिजेत. संगीतकार असेल तर त्याला त्याच्या संगीत रचना पाहिजेत. कारण हे खरं त्याचं सगळं धन आहे, ज्याच्या वाचून त्याची प्रतिभा विकसित होऊ शकत नाही. ज्या धनाशिवाय आपलं जीवन चालू शकत नाही, अशी जी सर्व ही माया, अशी ही सर्व जी संपदा, अर्थात त्यात जर समृद्धी नसली, त्यात शक्ती नसली तर त्या मायेचा काही उपयोग नाही, निर्जीव आहे ती. परंतु जर संपत्ती त्यामध्ये असणारी जर समृद्धी असली, शक्ती असली तर मायेशिवाय काही होऊ शकत नाही. अशी ही सर्व जी धनरूपी जड माया आहे, त्याचं आजचं हे पूजन, धनत्रयोदशीचं हे पूजन आपल्या समोर आपली सर्व ही साधन सामुग्री ठेवायची. सर्व आपल्याला उपयोगी पडणारी जी सर्व साधन सामुग्री आहे त्याचं स्मरण करायचं आणि त्याचं पूजन करायचं.